मी बनवली होती तीळ आणि गुळापासून अशी ही खुसखुशीत तीळ पापडी जी झाली होती एवढी भारी. त्यासाठी आहे ना सगळ्यात आधी आहे ना मी इथे तीळ छान अशी भाजून घ्यायला सुरुवात केली होती कढईमध्ये. चटचट आवाज यायला लागला की भाजलेले तीळ एका परातीत काढून घेतले आणि नंतर आहे ना त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलं. त्याच्यामध्ये वाटीभर गूळ टाकला. गूळ हा मी साधाच वापरलेला आहे, चिक्कीचा गूळ नाही वापरलेला आहे. तर आता गूळ वितळल्यानंतर आपल्याला चेक करायचा आहे तो अशा पद्धतीने कडक व्हायला पाहिजे. नंतर आहे ना त्या गुळामध्ये मी भाजून घेतलेले तीळ टाकले आणि आहे ना सगळं छान असं एकजीव करून घेतलं. बरं इथे वाटीभर गुळासाठी आहे ना मी वाटीभर तिळाचा वापर केला होता. सगळं छान एकजीव करून घेतल्यानंतर मी इथे परातीला अगोदरच तूप लावून ठेवलं होतं आणि इथे लाटण्याला सुद्धा छान असं तूप लावलेलं होतं. त्याच्यावरती तयार केलेलं तीळ आणि गुळाचं मिश्रण आपल्याला टाकायचं आहे आणि आहे ना अशा पद्धतीने हळूहळू ते आपल्याला छान असं लाटण्याने लाटून घ्यायचंय. जेवढं जमेल ना तेवढं तुम्हाला हे छान असं पातळ लाटून घ्यायचं, जेणेकरून आहे ना आपली तीळ पापडी आहे ना मस्त पातळ तयार होईल. तर आता हे लाटून झाल्यानंतर आहे ना त्याचे मी चाकूने अशा पद्धतीने काप करून घ्यायला सुरुवात केली होती. माझ्याकडून आहे ना एक चूक झाली होती, कारण की मला इथे बटर पेपर वापरायला हवा होता पण माझ्याकडे नव्हता. म्हणून आहे ना मी इथे परातीवरच हे छान असं लाटून घेतलं होतं आणि ऐन वेळेला आहे ना हे काय असं निघायला तयार नव्हतं. असं थोडीशी परात गरम करून जसं जमेल तसं हे छान असं काढून घेतलं आणि इथे आपली आहे ना तीळ पापडी तयार झालेली आहे. खूप छान अशी खुसखुशीत झाली होती आणि मस्तच झाली होती. अजिबात दाताला त्रास न होता ही आपण तीळ पापडी आरामात खाऊ शकतो. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.